चला अध्यक्ष महोदय, या विभागामध्ये अतिशय मोठा भ्रष्टाचार आहे। जवळजवळ 7,245 रुपयाच्या ऐवजी 950 रुपयाच्या लाईट लावलेल्या आहेत। याचा पुरावा आपल्या समोर आहे अध्यक्ष महोदय। त्याची जवळजवळ 630 स्ट्रीट लाईट लावलेले आहेत। त्यानंतर अध्यक्ष महोदय, ठिकठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी काम करताना जीआयचे पाईप लावायच्या ऐवजी त्यांनी एमएचचे पाईप वापरले आहेत। दुसऱ्या ठिकाणी आर्थिंगसाठी सीआयचे पाईप लावायच्या ऐवजी जीआयचे पाईप लावले। त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत। परंतु मंत्री महोदयांनी उत्तर दिले की आजपर्यंत इथे दिलेल्याची नोंद सुद्धा नाही, कुठली पोलीस केस झालेल्याची नोंद नाही। परंतु अध्यक्ष महोदय, एफआर झालेल्याची संपूर्ण नोंद इथे आलेली आहे। मी मंत्री महोदयांकडे ते कागदपत्र देतोय। त्या संदर्भात आर्यन इलेक्ट्रिकने जवळजवळ कोट्यावधीचा फक्त बारामती विभागाचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय। जवळजवळ पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या विभागाचा ते भरपूरच भ्रष्टाचार झालेला आहे। माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे, जे इथे विद्युत अपघातात मृत्यूमुखी पडलेले यांच्यावरती एफआर झालेला आहे, त्यांच्यावरती कुठलीच चौकशी नेमलेली नाही। त्यानंतर बोगस बिलं जे 18 पासून आजपर्यंत जेवढी बोगस केली त्याची संपूर्ण तपशील माझ्याकडे आहे। मंत्री महोदय, तुम्हाला मी देतो प्रश्न उत्तर झाल्यानंतर। तर या संदर्भात यांच्यावरती एसआयटी चौकशी नेमावी, जेणेकरून जो सभागृहाचा आणि सरकारचा पैसा फुकट गेलेला आहे त्याच्यावरती कुठेतरी आर्यन इलेक्ट्रिकने आजपर्यंत जवळजवळ त्याची प्रॉपर्टी हे 7 ते 8 वर्षांमध्ये मंत्री महोदयांनी जवळजवळ 8 ते 10 कोटीची प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे। त्याचे संपूर्ण कागदपत्र आहेत। जवळजवळ 13 आलिशान मोठमोठ्या गाड्या घेतलेल्या आर्यन इलेक्ट्रिकनी, त्याचे संपूर्ण कागदपत्र, सोनं बिना एवढे खरेदी केले। आम्हाला सरकारच्या वतीने एवढीच विनंती आहे, जर साताऱ्यातील वादावर अखेर पडदा पडणार का, याकडे सर्वांचं लक्ष आपण पाहतो। यावेळेस दोन्ही पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे। सामंत बावनकुळेंकडे समन्वयकाची शिष्टाई करण्यासाठी गेलेले आहेत। महायुतीमध्येच हा मिठाचा खडा पडलेला आहे, त्यामुळे आता या साताऱ्यातली वादावर अखेर पडदा पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।